नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुमच्या भेटीसाठी. मित्रांनो, आजचा जो विचार आहे, तो तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये दररोज प्रत्येक पावलोपावली त्याच्याबरोबर आपण असतो आणि त्याच्यामुळेच तुम्ही आणि मी आज एका उत्तम पद्धतीच्या आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या पातळीवरती पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, मग तो काय विचार आहे? आणि तो विचार आहे, संघर्ष हा यशाचा पाया आहे. हो मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत, अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत किती वेळा संघर्षाला तोंड द्यावं लागलं हो? बऱ्याच वेळा, हो की नाही? थोडं तुम्ही तपासा, ही कोणत्या कोणत्या परिस्थितीमधून तुम्ही आला आहात? ती परिस्थिती योग्य होती का? त्या परिस्थितीने तुम्हाला नक्की काय शिकवलं? आणि ते शिकवत असताना तुम्ही खऱ्या अर्थानं काय म्हणून स्वतःला पाहत गेला? आणि प्रत्येक वेळी तुम्हाला तो संघर्ष ज्या वेळी तुमच्या आयुष्यात आला, त्या वेळी तुम्ही नवी उभारी घेऊन उभे राहिलेला. खरं आहे ना? बघा, आयुष्य थोडंसं तपासा. जो काही प्रवास तुमचा झाला असेल, आत्तापर्यंत जो काही तुमच्या आयुष्याप्रमाणे, आणि मग तुम्हाला उत्तर भेटेल, "अरे हो, हे तर खरं आहे." हो मित्रांनो, हे जर खरं आहे, तर मग संघर्षातील प्रत्येक तुम्हाला मिळालेलं अपयश, हे तुमच्या भविष्यातील यशाची खऱ्या अर्थानं अदृश्य पायाभरणी होते, हे कबूल कराल की नाही? अहो खरंच आहे. ज्यावेळी तुम्हाला अपयश आलं, त्यावेळी तुम्हाला माणसं कळली, परिस्थिती कळली, काम कळलं. तुम्ही ज्या मार्गाने चालले होता, तो मार्ग तुम्हाला कळला आणि त्या अर्थानं मग तुम्हाला कळलं, अरे, हे असं नव्हतं, तर ते असं व्हायला हवं होतं. काय मित्रांनो, ते अपयश किती शिकवून गेलं. आणि हो, प्रत्येक अपयश आपल्याला शिकवण्यासाठीच आलेलं असतं. पण आपण त्याकडे कसे पाहतो, त्यावरती सगळं अवलंबून आहे. मग मला सांगा, तुम्ही तुमच्या अपयशाकडे आत्तापर्यंत कसं पाहिलंय? मग तुम्ही त्या अपयशाकडे पायाभरणी म्हणून पाहिलंय का? अरे हो, मला अडचण आली, पण या अडचणीतून मी मात्र पार झालो आणि त्याच्यावरती मी पुन्हा उभा राहिलो. म्हणजे याचाच अर्थ, संघर्ष तुमच्या आणि माझ्या जीवनात आल्यावर आपण प्रत्येक वेळी तो अपयश पचवलेला आहे आणि ते पचवलेल्या अपयशाने आज तुम्ही आणि मी त्या उच्च पातळीवरती पूर्णपणे सर्वार्थानं आता पोहोचलेलो आहोत. असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही तो संघर्ष खऱ्या अर्थानं केला आणि म्हणून तुम्ही तिथे आहात. हां, मात्र तुम्ही अजूनही अतृप्त असाल, आणखीन काही मिळवण्याच्या संबंधानं, आणखीन काही नवीन करण्याच्या संबंधानं, तर तो स्वभाव फार चांगला आहे. कारण नेहमी हंग्री असलं पाहिजे. आपण त्या पद्धतीने भुकेल असलं पाहिजे आणि नवनवीन करण्याचा प्रयत्न रोज केला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, आयुष्यामध्ये तुम्हाला समाधान देणारी जर कोणती गोष्ट असेल, तर तुम्हाला समाधान देणारी गोष्ट हीच आहे, की मला या अनुभवानं काय शिकवलं आणि मी सहजरित्या यशस्वी कसा झालो. आणि हेच तर तुम्हाला खऱ्या अर्थानं समाधान देणारी बाब आहे. मग काय तुमच्या आयुष्यात खऱ्या यशामागं तुम्ही बघा, प्रत्येकाची कथा वेगवेगळी आहे. निश्चित, आणि ती असलीच पाहिजे. कारण तुमचे संस्कार वेगळे आहेत. वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्हाला वेगवेगळी लोकं भेटलेली आहेत. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं, हे जे काही नट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक, वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्मचारी उच्च पदावरती गेलेले आहेत, ते काय एका दिवसात गेले का हो? नाही. संघर्ष करावा लागला आणि त्यांना स्वतःला तिथं प्रूव्ह करावं लागलं. आणि म्हणजेच संघर्षातून तुम्ही आणि मी स्वतःला प्रूव्ह करत असतो. स्वतःला खऱ्या अर्थानं आपण काय आहोत हे दाखवण्याची एक संधी तुम्हाला आणि मला प्राप्त होते. आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तिथं पोहोचता. उद्योजक म्हणून तुम्हाला जर खऱ्या अर्थानं पोहोचायचं असेल, तर तुम्हाला तुमचा उद्योग समजला पाहिजे. उद्योगाच्या अडचणी समजल्या पाहिजेत आणि उद्योगामध्ये आपल्याबरोबर कोण असलं पाहिजे हे समजलं पाहिजे. मग तो उद्योग तुम्ही करू शकता. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की नाही, मला या पद्धतीने विकसित व्हायचं आहे आणि ते पूर्णपणे त्या पद्धतीचे विचार करतात. पण होतं काय माहितीये का? त्याची अंमलबजावणी नाही करत. अनेक लोक बऱ्याच वेळा जेव्हा कॉल करतात, जेव्हा माझ्याशी बोलतात,
तेव्हा ते म्हणतात, नाही आम्हाला असं करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. आणि 2-3 दिवस झालं, की मात्र त्यांना ते समजत नाही. म्हणजे का? कोणाला तर त्यांनी ऐकलेलं असतं. कोणीतरी त्यांना असं काहीतरी सांगितलेलं असतं. म्हणून ते त्या विचारामध्ये येतात आणि ते प्रभावी विचार थोडे दिवसच चालतात. पण जो खरा उद्योजक असतो, जो खऱ्या अर्थानं बर्निंग डिझायर घेऊन उद्योग करण्याचा प्रयत्न करतो, तो मात्र मित्रांनो कधीही कॉम्प्रोमाईज करत नाही. त्याने जे ठरवलेलं असतं ना, ते तोच करतो. कारण त्याला माहिती आहे, उद्याचा माझा मार्ग हा यशस्वी आहे आणि तो उच्च पातळीचा आहे. पण जे असे काही आहेत उद्योजक, की त्यांना असं वाटतं, की नाही मग हे असं केलं तर नाही होऊन जाईल आणि मला कोण शिकवणार आहे? माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. आणि म्हणूनच फर्स्ट जनरेशनचे लोक प्रामुख्याने जे काही समाजामध्ये आहेत किंवा व्यवसायामध्ये आहेत, तेव्हा आम्हाला पाहायला मिळतात, आमच्याशी भेटतात. तेव्हा आमच्या असं लक्षात येतं, की नाही यांना ते स्वतःला जोपर्यंत शोधत नाहीत, तोपर्यंत त्यांना सत्य नाही समजणार. कारण काय माहितीये का उद्योजक मित्रांनो, तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत नाही. हां, तुमच्याकडे पैसा आहे. हो, तुमच्याकडे आत्ताचं तुमचं उत्पादन आहे किंवा तुम्ही मार्केटमध्ये स्टेबल आहात. पण एक सांगू, तुम्हाला सतत तुमच्यात बदल करावे लागतील आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करणार नाही, तोपर्यंत तुमच्या व्यवसायाला एक नवी झालर निर्माण नाही होणार. एक नवा ब्रँड नाही निर्माण होणार. काय मित्रांनो, कराय का नाही? तेव्हा लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल, तर एकच गोष्ट करा. तुमच्याकडे जे आहे त्याचा सखोल अभ्यास करा. व्यक्ती म्हणून स्वतःचा करा आणि त्याच पर्यायाने तुमच्या उद्योगाचा करा. मग ते प्रॉडक्ट असेल, ब्रँडिंग असेल, मार्केटिंग असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल आणि बाकीच्या सर्व त्याला लागणाऱ्या ज्या बाबी उद्योगाला आहेत, त्या जर तुम्हाला त्या समजल्या, तर तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकता. त्यासाठी अनेक लोक तुमच्याला मदतीसाठी या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अर्थात योग्य व्यक्ती कोण हे मात्र शोधावं लागेल. तसंच विद्यार्थ्यांसाठी मला बोलायचं झालं तर मी असं म्हणेन, विद्यार्थ्यांनो, जे तुम्ही शिकत आहात, जे शिकण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे, त्यामध्ये तुम्हाला संघर्ष एकच करावा लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि तुम्ही जर अभ्यासाला संघर्ष म्हणत असाल, तर ते खोटं आहे. कारण अभ्यास हे तुम्हाला व्यक्तिगतरित्या विकसित करत असतं. तो संघर्ष नाही. तर तुमचा आयक्यू लेव्हल वाढवत असतो. यूक्यू लेव्हल वाढवत असतो. इमोशनल कोशंट वाढत असतो. इंटेलेक्चुअल कोशंट तुमचा वाढत असतो. आणि त्याचप्रमाणे तुमचा सोशल कोशंट वाढवून तुमचा प्रोफेशनल कोशंट देखील वाढत असतो. आणि मग मला सांगा, तुमचा अभ्यास हा तुम्ही संघर्ष म्हणाल का? नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत स्वतःला तपासण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही तपासाल, मला विश्वासानं मी सांगतो तुम्हाला, की तुम्ही एक उत्तम, यशस्वी, खऱ्या अर्थानं शिक्षण प्राप्त कराल आणि त्याचं तुम्ही स्वतःच्या करिअरमध्ये रूपांतर कराल आणि तुम्ही एक उत्तम असे ज्या ठिकाणी तुम्हाला करिअर करायचंय, त्या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थानं करा. तर काय मग विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या व्यक्तिमत्वाला तुम्ही स्वतः उभारण्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत संघर्ष करावा लागेल. जे माहीत नाही ते माहिती करून घ्यावं लागेल. तो संघर्ष करावा लागेल. योग्य कोण लोक आहेत त्यांच्याशी भेटण्याचा तो संघर्ष करावा लागेल. कारण हा संघर्ष आहे. लोकं लगेच चांगली भेटत नाही समाजात. लोकं चांगली तुम्हाला लगेच नाही भेटणार जोपर्यंत तुम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये राहणार नाही तोपर्यंत. मग काय मित्रांनो, कौशल्य एका दिवसात येत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. म्हणून तो एक संघर्ष आहे आणि तो संघर्ष केला तरच तुम्ही जिथं असाल तिथे तुम्ही विकसित पावणार आहे. गृहिणी असेल, कुटुंब असेल, तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्हाला ते खऱ्या अर्थानं सहन करावं लागतं आणि तुम्हाला सहनशीलता ही संघर्षामधून प्राप्त होते. मग काय संघर्ष आहे की नाही तुमच्या यशाचा पाया? अहो, तुम्ही आणि मी बघा आज जिथे कुठे आहोत त्याला एकच कारण आहे. तुम्हाला जे जमलं नाही ते करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि ते प्रयत्न करून तुम्ही ते मिळवलं. तर मग संघर्ष खऱ्या अर्थानं यशाच्या मार्गामधील अडथळा नाहीये. तर तो तुम्हाला खऱ्या अर्थानं तो यशाचा खरा मार्ग आहे. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्हाला संघर्ष येतो, तेव्हा लक्षात ठेवा. कितीतरी असे नट आहेत, गरिबीतून उत्तम पद्धतीने ते पुढे आलेले आहेत आणि त्यांच्याकडे ती कला रोज जोपासतात. ते रोज अपग्रेड होतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, संघर्षामधून जर तुम्हाला काही शिकायचं असेल, तर रोज अपग्रेड व्हा. रोज नवीन स्वतःला तयार करा. चांगल्या अर्थानं माणूस म्हणून, एक चांगला कलाकार म्हणून, एक चांगला कर्मचारी म्हणून, एक चांगला अधिकारी म्हणून आणि एक चांगला उद्योजक म्हणून आणि एक चांगला कुटुंब प्रमुख म्हणून ह्या सगळ्या भूमिका तुम्ही करत असताना तुम्हाला एकच करावं लागेल. यू हॅव टू गेट अपडेट युअर सेल्फ विथ अ हॅपनिंग एरिया ऑफ युअर पर्सनॅलिटी. काय मग मित्रांनो, तुमची आव्हानं तुम्हाला सहनशक्ती दिल्याशिवाय राहतील का नाही? सहनशक्ती ही तुम्हाला प्राप्त होणारच, कारण तुम्ही
ते तुम्ही फेस करताना तुम्हाला जाणवतं की माझ्यामधले हा कमजोरी निघून जात आहेत आणि मी स्ट्रॉंग होत आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, की आजचा विचार तुम्हाला निश्चितपणे एक टिकाऊ व्यक्तिमत्वाकडे, एक टिकाऊ यशाकडे घेऊन जाणार आहे आणि तो निश्चितच तुम्ही आणि मी मान्य केल्याशिवाय राहणार नाही. खरं आहे ना? कारण हे मी जे काही तुम्हाला बोलतोय, हे अनुभव आहेत आणि हे अनुभव मी का कथन करत आहे, की तुम्हा लोकांनाही ही संधी मिळावी आणि तुम्ही जर या फेजमधनं जात असाल, तर तुम्ही सतर्क राहावं आणि यशस्वी व्हावं, हाच उद्देश आहे. मग काय मित्रांनो, या प्रवासामध्ये तुम्ही कधीही निराश होऊ नका. कारण अपयश अनेकदा येईल म्हणून पण निराशा वाटू नये. कारण निराशा हे तुम्हाला खऱ्या अर्थानं मागं खेचेल. तर त्या प्रसंगामध्ये शिका, की आता मला काय शिकायला मिळालंय आणि ती निराशा धुडकून लावा आणि पहा तुम्ही किती यशस्वी होता. तुमचा आत्मविश्वास कधीही डळमळीत करू नका. कारण आत्मविश्वास डळमळीत करण्याला अनेक प्रकारची मंडळी आसपास असते. इग्नोर देम. मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमधून सांगितलंय, बी विथ गुड पीपल, सराउंडेड विथ गुड क्वालिटी कल्चर पर्सनॅलिटीज आणि ती तुम्हाला तिथे उत्तम पद्धतीचं व्यक्तिमत्व बनवायला मदत करते. नवीन शिका, लोकातलं चांगलं पाहायला शिका आणि मग तुम्हाला कळेल. लोकातलं तुम्ही वाईट पाहायला शिकला रे शिकला की लक्षात घ्या, तुम्ही त्या पद्धतीने समाजामध्ये तुमचं व्यक्तिमत्व तयार होतं आणि तुमची किंमत तुम्ही स्वतःहून शून्य करता. काय करता? तुमची किंमत शून्य करता. शून्य व्हायचं नाही, लक्षात ठेवा. व्हॅल्यू ऍड करा तुमच्या व्यक्तिगत जीवनात. त्यामुळे मित्रांनो, अपयश हे यशाच्या विरोधात नसतं, ते कधीच विरोधात नसतं. ते यशाच्या महत्वाचा भाग असतो. म्हणून यशाचा महत्वाचा भाग जर काय असेल तर तो आहे अपयश. आणि अपयश जेव्हा तुमच्या बरोबर येतं तेव्हा तुम्हाला खरी जाण आणि तुमच्या जाणीवा निर्माण होत असतात आणि त्या जाणीवानं तुम्ही मात्र उत्तम पद्धतीने जगायला लागता आणि जी काही चूक असते ती तुमच्या समोर उघड होते. अरे मी इथं चुकलो, अरे ही माझी कमतरता आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सुधारण्याची संधी वेळोवेळी संघर्ष देत असतो. म्हणून संघर्षाकडे तुम्ही प्रेमाने पहा आणि त्याला कवटाळा. अरे येस, तू आलायस, ठीक आहे, आता मला यातनं जायचं आहे आणि मला यश प्राप्त करायचं आहे. तेव्हा तुम्ही कोणीही असा, तुमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस तुम्ही समजून घ्या, उमजून घ्या आणि येणाऱ्या प्रत्येक कृतीला, येणाऱ्या प्रत्येक घटनेला प्रेमानं आणि आत्मविश्वासानं समोर जा. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. काय मग मित्रांनो, आजचा विचार मला विश्वास आहे की तुम्हाला कसा वाटला आणि मला माहिती आहे की हा विचार वास्तववादी तर आहेच आहे, पण सत्यवादी आहे. कारण याच्या व्यतिरिक्त या जीवनामध्ये काहीच नाहीये. तुम्ही आणि मी जोपर्यंत संघर्ष करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. कित्येक लोक अपंग आहेत, पण त्यांनी अपंगावरती मात केलेली आहे आणि ते आयुष्य मोठं केलेलं आहे. कित्येक लोक असे आहेत की ऐनवेळी त्यांच्या घरातलं कोणीतरी कर्ता पुरुष केलं, पण ते उभे राहिले कारण त्यांना माहिती आहे त्या संघर्षातनं उभं कसं राहायचं. कित्येक अशा आया आहेत की त्या आयांनी आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं मोठं केलं आहे आणि कित्येक असे बाप आहेत की त्यांनीही आपल्या मुलांना मोठं केलं आहे. हो, अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमच्या अशा घटना घडलेल्या असतील, पण लक्षात ठेवा, तुम्ही कधी खचलेला नाही आणि तिथे म्हणून आज तुम्ही उभे आहात. तेव्हा मित्रांनो, तुम्ही संघर्ष जेव्हा येईल तेव्हा त्याला अवश्य समजून घ्या की हा संघर्ष तुमच्या विकासासाठी आलेला आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे संघर्ष आले ते मी स्वीकारले, म्हणून मला सत्य कळलं, म्हणून मला जे हवंय ते मी प्राप्त करू शकलो. तेव्हा मला विश्वास आहे की आजचा विचार हा तुम्हाला निश्चित आवडलेला आहे आणि तुम्ही इतर लोकांनाही आवडेल. संघर्षामध्ये तुम्हाला ऐनवेळी तुमची कधी कधी नोकरी जाते आणि मग तुम्ही म्हणता काय करू? अरे नोकरी जाते म्हणजे काय होतं की त्या नोकरी जाण्यापाठीमागं तुमचं कौशल्य कमी पडतं. तुम्हाला ते प्रूव्ह करता आलं पाहिजे. आणि कुठल्याही कंपनीमध्ये जो माणूस चांगल्या पद्धतीने काम करतो, तो त्या पद्धतीने तिथे त्याला रिस्पेक्टाने त्याला स्वीकारलेलं असतं. पण पण आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेट पॉलिटिक्स हा नावाचा एक प्रकार असतो, की जो काही माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये येऊनही गेला. पण आज मी प्रामाणिकपणे सांगतो, की ते पुन्हा नव्याने उभे राहिलेत आणि ते उच्च पातळीवरती आहेत. ते नॅशनल लेव्हलला होते, ते आता इंटरनॅशनल लेव्हलला आहे. त्याला एकच कारण आहे, त्यांनाही कळलं, की आपल्याला या परिस्थितीमध्ये म्हणजे कॉर्पोरेटचं कल्चर वेगळं आहे, सामाजिक कल्चर वेगळं आहे, स्वतःच्या उद्योगाचं कल्चर वेगळं आहे. व्यक्ती म्हणून तुम्ही समाजात राहत असताना तुम्ही विकसित होताना ते कल्चर वेगळं आहे. तेव्हा लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी बदलत जाता आणि बदलत जावं लागतं आणि यावरती निश्चितपणे मी तुमच्याशी संपर्क साधेन. जर कोणाला याबद्दल काही अडचणी असतील तर माझा नंबर आहे 776-898-1355.
नंबर आहे 776-898-1355. काय मग मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला नक्की आवडला असेल. आयुष्यामध्ये लक्षात घ्या, संघर्ष, अडचणी ह्या येतात ते तुम्हाला उच्च कोटीला घेऊन जाण्यासाठी. चला तर मग आपण त्यांना खऱ्या अर्थानं स्वीकारूया आणि आपण खऱ्या अर्थानं मोठे होऊया. आपल्या आचारामध्ये, विचारामध्ये, आपल्या कृतीमध्ये आणि लेट अस एन्जॉय अवर ब्युटिफुल लाईफ. काय मित्रांनो, तुम्ही मला ऐकत आहात. मला आनंद वाटतो. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता, सबस्क्राईब केलेल्या काही लोकांनी, काही लोक करतीलही आणि तुम्ही शेअर करतात. खूप मला आनंद होतो. कारण लोकांपर्यंत आपल्याला वास्तवात घेऊन जायचं आहे. इथं कुठलीही परिकथा नाहीये. जीवनाला लागणाऱ्या वास्तवाशी जेव्हा आपण एकमेकाशी संवाद साधू, तेव्हा तुमच्यातली असलेली उमेद आणखीन उत्तम पद्धतीने ती विकसित होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी आणि समृद्ध व्हाल. धन्यवाद. तुम्ही मला ऐकत आहात त्याबद्दल. पुन्हा लवकर